2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते। यातील काजूगरावर प्रक्रिया होते, मात्र काजू बोंड फुकट जातात। 3200 कोटींचं काजू बोंड वाया जातं। ब्राझील देशात यावर विशेष संशोधन झालं असून या बोंडांपासून विविध प्रकारची पेय, काजूचा ज्यूस, मिंट आदींसारखे पदार्थ बनवले जातात। याच पार्श्वभूमीवर काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोजर करार करण्यात आला। लवकरच त्या कंपनीचे एमडी आणि टीम भारतात येणार असून इथल्या काजूची ते पाहणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रक्रिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे। काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे। तसेच ब्राझील इथं भारतातील गायींचं संवर्धन केलं जात आहे। यामध्ये संकरित जाती देखील करण्यात आल्यात। आपल्याकडील कोकण कपिला गायीच्या दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली। या पद्धतीचं तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणि दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा A2 मिल्क म्हणून वापर करता येईल असं केसरकर यांनी यावेळी सांगितलंय। सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाउंटन उभा राहतोय। महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होतोय। हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे। तसंच ताज ग्रुपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबवण्यात येतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीत दिली। जवळजवळ 1,95,000च्या आसपास म्हणजे जवळजवळ 2 लाख हेक्टर जमिनीमध्ये काजूची लागवड आहे आणि हे काजूचं आपण काजूगर प्रक्रिया करतो, परंतु काजू बोंड फुकट जात असतं आणि ब्राझील देशामध्ये याच्यावर विशेष संशोधन झालं आहे आणि त्याला वेगवेगळ्या तऱ्हेची पेय तयार केली जातात, काजूचं ज्यूस विकलं जातं। तर या संदर्भातला करार आम्ही आमच्या ब्राझीलच्या दौऱ्यात केलेला आहे। त्याला नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट म्हणतात, कारण ती एक पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांचे जे कंपनी आहे ॲमेझॉनिका मुंडी, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व लोक ही भारतामध्ये साधारण 1-2 आठवड्यामध्ये येतील। इथल्या काजूची ते पाहणी करतील आणि त्याच्यानंतर काजूच्या बोंडावर जर प्रक्रिया आम्ही सुरू करू शकलो तर निश्चितपणे चांगला असा दर हा काजूच्या शेतकऱ्यांना मिळायला लागेल आणि काजूच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगली अशी क्रांती होईल। तर या दृष्टीने चांगला दौरा झाला आणि त्याच्यात या दौऱ्याच्या दरम्यान ब्राझीलचं दुसरं वैशिष्ट्य आहे की भारतीय गायींचं संवर्धन हे ब्राझीलमध्ये केलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळ्या संकरित जातीसुद्धा बनवण्यात आल्या। तर आपली कोकण कपिला जी गाय आहे, या कोकण कपिलाच्या संदर्भात त्याचं दुधाचं हे वाढावं याच्यासाठी आम्ही चर्चा केली तिथल्या यांच्याशी आणि ती मंडळीसुद्धा ऑनलाईन त्याची मीटिंग होणार आहे आणि ते सुद्धा तंत्रज्ञान आपल्याकडे मिळालं तर कोकणामधली ही जी एक व्हरायटी आहे कोकण कपिला, आम्ही सध्या सहवाग गायी देतोय। देशी गायींची आम्ही जी स्कीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये तर कोकण कपिलाचं जर आपण मिल्क यील्ड वाढवू शकलो तर कोकण कपिलाचा सुद्धा A2 मिल्क म्हणून वापर करता येईल।